आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे स्वर्गीय माधव मुंडे यांच्या मृत्यूला आज 2 वर्षे 4 महिने 14 दिवस म्हणजेच 865 दिवस झाले असून आतापर्यंत ही आरोपी अटक झालेले नाहीत। त्यात कुठला निष्कर्ष लागला का नाही लागला ह्याच्या माहिती आमच्या समोर आलेल्या नाहीत। यापूर्वी सुद्धा आम्ही 25/7/2025 ला सासर आणि माहेरच्या लोकांतर्फे पळी बंद केलती, रस्ता रोको केलता। त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एसआयटी स्थापना करून वैधानिक तपास पद्धतीनं अवलंबन करत संशयिताची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग, इतर तांत्रिक चाचण्या केल्या किंवा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं स्वागत करतो आणि पंकज कुमार सारखे अधिकारी नेमले। त्यामुळे आम्हाला कुठतरी वाटलं की आधार मिळाला आणि आता काहीतरी होईल। पण आज रोजीपर्यंत पुरवणी जबाब झाले, पुरवणी जबाबामध्ये नावं घेतले, फिर्यादीचे मयताचे बंधू असतील, फिर्यादी स्वर्गीय माधव मुंडेंच्या पत्नी असतील, आमच्या भगिनी त्यांचे मेव्हणे असतील, सगळ्यांचे पुरवणी जबाब झाले। आणि जबाब झाल्यानंतर सगळ्या चाचण्यासाठी ज्यांना वाटलं एसआयटीच्या पथकाला की ह्यांच्या चाचण्या करायला पाहिजे, ब्रेन मॅपिंग असेल काय जे असतील त्या झाल्या आणि त्या चाचण्या झाल्यानंतर सुद्धा आणखीन कुणालाही अटक झाली नाही किंवा त्या चाचण्याचा तपास ओपन केला नाही। त्या कारणावरून आज 865 दिवस झाल्यानंतरही आरोपींना अटक केली नाही किंवा आरोपी केले नाहीत। या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच राजकीय दबाव या प्रकरणावर ह्याचा तपास लागू नये म्हणून स्थानिक आमदार तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांचा होता। हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की धनंजय मुंडे साहेबांच्या बंगल्यावरूनच हे सगळं प्रकरण थांबलं होतं आणि हे प्रकरण थांबल्यामुळं आरोपींना अटक झाली नाही, कुणाला काही होईल नाही यांच्या दबावामुळं हे आरोपी ताब्यात घेतले नाहीत। त्यामुळे अनेक महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये गुन्हे झाले। संतोष देशमुखांचा मर्डर झाला, त्यानंतर आणखीन बापू वांद्रेंचा मर्डर झाला, असे आणखीन प्रकरण